हॅलो एव्हरीबडी. आज आपल्या बरोबर आहे मुक्ती, जी क्राफ्ट टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामची आपली एक स्टुडंट आहे आणि अवांतरची फ्रँचायझी ओनर आहे. तर आपण आज तिच्याशी मस्त मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत की तिची जर्नी कशी होती आणि तिला या सगळ्या प्रोसेसमध्ये कसा अनुभव आला आणि आता तिचे पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत. मुक्ती, तुझ्याबद्दल आता मी थोडंसं सांगते की आता मुक्तीने जस्ट रिसेंटली गणपती उत्सव होता त्यांच्या सोसायटीमध्ये, तिला एक अपॉर्च्युनिटी आली जेव्हा तिने स्टेटसवर असे छान छान फुलं टाकत होती, तेव्हा तिला सोसायटीच्याच मेंबरनी अप्रोच करून सांगितलं की तू असा काही वर्कशॉप घेऊ शकशील का ज्याच्यात रोज आणि हिबिस्कस शिकवायचं होतं. तर मुक्तीनी आधीच तयारी छान झाली होती, ऍज अ टीचर तिचं ग्रुमिंग इतकं छान पार पडलं होतं आणि सगळ्या तिच्या फिअर्स तिने ओव्हरकम केल्या होत्या. त्याच्यामुळे त्या वर्कशॉपसाठी ती तयार होती. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 40 लोक होती एका वर्कशॉपला आणि दुसऱ्या वर्कशॉपला एक 25 ते 30 लोक होती. तर 2 वर्कशॉप तिने पाठोपाठ केले आणि तो एक वेगळाच अनुभव तिच्यासाठी झाला. भरपूर प्रमाणात तिला अप्रिसिएशन मिळालं सगळ्यांकडनं आणि विशेष म्हणजे तिचं अख्खं कुटुंब त्याच्यासाठी तिला सपोर्ट मध्ये उभं राहिलं. अगदी नवऱ्यापासून मुलांपासून सगळ्यांनी तिला साथ दिली आणि आज तिची ओळख एक वेगळ्या लेवलला निर्माण झाली आहे. सोसायटीमध्ये एक छान स्थान निर्माण झालंय आणि ह्या क्षेत्रात असून राहिल्यामुळे सन्मान खूप मिळतो, एक रिस्पेक्ट, एक टीचर आहात तुम्ही, त्याच्यामुळे तो आदर जो मिळतो आणि ते जे स्टुडंट्स कडनं भरभरून बोललं जातं आणि अप्रिसिएशन मिळतं ते मला वाटते म्हणजे आपण पैशात नाही मोजू शकत ते. तर हॅलो मुक्ती. हाय. हाय मॅम. वेलकम. हाय. येस. ओके. थँक यू. तर आता पहिला प्रश्न आहे मुक्ती तुला, की हा कोर्स तू का जॉईन केलास? ऍक्च्युली असं मला तुमची ऍडव्हर्टायझिंग मी फेसबुकवर पाहिलेली आणि मला ते इतके छान वाटलेलं. आणि हा कोर्स मी जॉईन करणार नव्हते. मी ऍक्च्युली माझ्या नवऱ्यासाठी तो बघत होते. पण नंतर ना मला हा कळला की फक्त लेडीज साठीच आहे. मग मला माझ्या नवऱ्याने सांगितलं की नाही, तू करू शकशील असं वगैरे. मग मी जॉईन केला. पण माझ्या काही डोक्यात असं प्लॅन वगैरे काही नव्हता. फक्त करायचं, पूर्ण करायचं आणि करायचं एवढंच होतं. बाकी काही विचार नाहीये पुढे असं काही करायचं वगैरे. ओके. बरं, आता जॉईन केलास पण त्याच्यानंतर मग तुला काय वाटलं, मग काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आला का, काय करायचं होतं? नाही, मी करत होते. मला ते इतकं छान वाटत होतं. पहिल्या मॉडेलपेक्षा मला दुसरा मॉडेल मी खूप एन्जॉय केला. कारण त्यातले डिटेलिंग आणि त्याचं ते करण्यामागे आणि ते इतकं छान वाटत होतं. पहिल्या मॉडेल मला थोडंसं असं वाटत होतं, अरे हे करतोय आपण, पण काहीच नाहीये, फक्त शिकतोय हे आपण. पण दुसऱ्या मॉडेलला मला ना लोकांना मी दाखवत होते, की मी हे आज फुल बनवलं, ते बनवलं. तर लोक मला इतके छान छान म्हणत होते आणि मला हे खूप सरप्राईज होतं, की आणि मी हे बनवू शकते हे पहिल्यांदा मला विश्वास नव्हता. कारण माझं क्राफ्ट खूप बेकार आहे, खूप बेकार आहे. म्हणजे ड्रॉइंग सुद्धा बेकार आहे आणि क्राफ्ट पण बेकार आहे. आमच्या घरामध्ये मला सगळे म्हणायचे की तुला साधं कापता पण येत नाही. मग मला पहिले विश्वास नव्हता की हे पहिले फुल बनवलंय. पहिल्या मॉडेलमध्ये तर मला बिलीव्ह करायलाच वेळ लागला. दुसऱ्या मॉडेलला मला खूप छान शेडिंग्स वगैरे ते खूप मी छान शिकायला लागले. त्याच्यात मला खूप आवड निर्माण झाली. खरं दुसऱ्या मॉडेलला जास्त मी खूप इन्व्हॉल्व्ह झाले ऍक्च्युली. ओके. म्हणजे ज्याला क्राफ्ट येत नाही, ड्रॉइंग येत नाही असाही माणूस हे करू शकतो. तर म्हणजे आता आपल्या हो, समोर हे तुझं मला उदाहरण आहे विश्वास. की जर हो, हो. इंटरेस्ट घेतला आणि करत गेलो तर नक्कीच करता येणं शक्य आहे कोणाला सुद्धा. राईट. आणि ज्याला हो याची मॅम, आवड मला आहे तर तो तर खूपच इझिली करू शकतो. करेक्ट. करेक्ट आहे मॅम. आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा मॉडेल आणि तिसऱ्यापेक्षा चौथा मॉडेल मला भयंकरच आवडायला लागला. कारण ते बुके नुसता बनवायचा आणि त्यात आपली इमॅजिनेशन, फुलांची कॉम्बिनेशन, मागचं तो बॅकग्राऊंड, मग ते छान आलं की नाही, मग त्याच्यात अजून अजून इंटरेस्ट, ज्या लेवल वाईज तुम्ही ते केलंय प्रोग्राम, ऍक्च्युली तो मला खूप आवडला. ऍक्च्युली मी फोर्थ मॉडेलला खूपच एन्जॉय केला आणि तो इतका पटकन झाला ना, मला खूप छान वाटत होतं. ऍक्च्युली बिलीव्ह करत नव्हते की हे मी बनवलंय वगैरे असं. राईट, राईट, राईट. व्हेरी गुड. छान. बरं, आता दुसरा एक प्रश्न आहे तुझ्यासाठी. ओके. तर हं. तुला अंदाजे किती मंथ्स लागले हे कम्प्लीट करायला, हा कम्प्लीट कोर्स?
मी ऍक्च्युली जवळजवळ 9 महिने लागले असतील, पण त्याच्यामध्ये ओके. मला खूप गॅप अडचणी तरी आल्याच, कारण मध्ये ब्रेक झाला, कंटिन्यू मला करणं झालं नाही. पहिला मॉड्यूल जॉईन म्हणजे मी नुसतं ऍडमिशन घेतली, पण पहिला 1-1.5 महिना मी काहीच केलं नाही, कारण घरामध्ये प्रोग्राम्स वगैरे होते. नंतर मग मी एकदा लॉग इन झाल्यावर मग मी पहिलं मॉड्यूल सक्सेसफुली कम्प्लीट केलं. पण मग त्यानंतर दुसरं मॉड्यूल स्टार्ट केल्यानंतर परत माझ्या मुलाचा छोटासा ऍक्सिडेंट, मग असे बरेच प्रॉब्लेम आले. मग परत तिसऱ्याला गॅप, चौथ्याला गॅप, असं करत मी 9 महिने जवळ लागले असतील मला खरं करायला. एक छोटस बेबीच झालं, एक हे नवी एक क्राफ्ट हा त्याच्यासाठी हो, कोर्स म्हणजे एक छोटासा बेबीच डेव्हलप झालं त्या बेबी. 9 महिन्यात. येस मॅम. राईट राईट राईट, पण आता आनंद होतोय त्या बेबीचा. हो, खूपच मला. आणि हा मोठा वर्कशॉप झाल्यानंतर मला इतके छान छान फीडबॅक आले लोकांचे. आणि मला ऑर्डर्स पण आता विचारतात लोक, मला करून द्यायचे आहेत, की हे आम्हाला असं करून दे, ते आम्हाला तसं करून दे, मग तू ह्याच्यामध्ये काही ऍड करू शकतेस का, किंवा मग आम्हाला 4 जणांसाठी तू घरी शिकवायला येऊ शकशील का, असं वगैरे त्या वर्कशॉपमध्ये मला असं सगळे लोक प्रश्न विचारत होते म्हणजे ऍक्च्युली. ओके, छान. आता तुझा ह्याचा प्रवास समजून घ्यायला आवडेल. तुझा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झालेलाच आहे नॉबीजच्या चॅनल हो. वरती, येस, की येस मॅम. ज्या स्टुडंटला एवढी भीती वाटत होती पण तरी सुद्धा तिने कशी मात केली त्याच्यावरती. आणि जेव्हा आपले लाईव्ह सेशन्स असायचे तेव्हा मी जेव्हा विचारायचे कोणाचे कोणाचे वर्कशॉप झालेत, तर ते वर्कशॉप तू कधी पण नाही 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 मी कधीच म्हणायची. काही बोलायची नाही. मी खूप शांत असायची, आणि शेवटी तुम्ही मला एकदा अल्टिमेटम दिला, की मुक्ती तू आज मला 7 वाजेच्या आत एक मला व्हिडिओ करून कोणाला तरी पाठव, आणि तू तुझ्या नवऱ्याला पहिले शिकव. आणि तो व्हिडिओ मी केला 7 वाजेपर्यंत आणि तुम्हाला पाठवलेला तो सक्सेसफुली. आणि तेव्हा जो माझा कॉन्फिडन्स थोडा अचीव्ह झाला, आणि मला असं वाटलं हा आपण शिकवू शकतो. म्हणजे तो एक तुम्ही मला पुश केला ना, तो खूप सर्वात पुश चांगला होता. म्हणजे मी काहीतरी करू शकले. नाही तर त्या दिवशी तुम्ही जर मला पुश केलं नसतं तर मी अजून मी सांगत पण नव्हते की मी अजून केलं नाहीये, मी गप्प बसायची. तुम्ही विचारलं तरी मी गप्प बसायची. मग शेवटी तुम्ही एकदा विचारलं की मुक्ती तुझा का नाही झाला तो व्हिडिओ वगैरे, मग तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला भीती वाटते आणि मी करू नाही शकणार आहे. मग तुम्ही मला शेवटचा अल्टिमेटम दिल्यावर मी केला तो शेवटी. म्हणजे मला असं अल्टिमेटम दिला की आता नाही, तू आज 7 वाजेपर्यंत एक व्हिडिओ करायचा, त्याशिवाय पुढे जाणार नाहीयेस तू. करेक्ट पण तो करेक्ट, खूप व्हेरी छान गुड. माझ्यासाठी, खूप तो टर्न ओव्हर म्हणजे तो एक टर्निंग पॉइंट झाला माझ्यासाठी ऍक्च्युली तेव्हा तो. राईट. आणि नंतर मग मग मी घेतले बरेच जणांचे, पण मला तो पहिला व्हिडिओ करताना म्हणजे तो नवऱ्याला शिकवताना तर मला खूपच जमलं नव्हतं, भयंकर खूप काही गडबड केलेल्या. पण तो स्वतः खूप चांगला क्राफ्ट आहे, त्याने मला खूप समजून घेतलं, त्याला कळत होतं मला काय सांगायचे वगैरे. त्यामुळे तो थोडा मला ती पण एक सपोर्ट पहिल्यांदा खूप चांगला मिळाला पहिला व्हिडिओ करताना. खूप छान खूप छान, मस्त. तर त्याच्यामुळे फर्स्ट एक्सपिरियन्स टीचिंगचा तुझा तो झाला आणि त्याच्यानंतर मग तू हळूहळू छोटे छोटे वर्कशॉप्स घेत गेलीस. तर आपला जो हो. कोर्स आहे पूर्णपणे टीचर्स ट्रेनिंगच आहे. म्हणजे इथे फक्त हो. हॉबी म्हणून न शिकता आपण हो. अशा स्वरूपात शिकवतोय की तुम्ही ऍज अ टीचर डेव्हलप होणार आहात आणि हे तुम्हाला पुढे शिकवायचं आहे. आणि हो. त्याच्यातनं तुम्हाला तुमचं अर्थार्जन करता येणं शक्य आहे आणि ते सुद्धा घरी बसल्या हो. बसल्या तुम्हाला ते सगळं करता येणं शक्य करता आहे. येऊ करेक्ट. शकते. तर हो. आपल्या कोर्समध्ये भरपूर प्रकारची फुलं आपण शिकतो, किड्सचं क्राफ्ट शिकतो. एवढ्या सगळ्या व्हरायटीज शिकल्यानंतर आणि आता फ्रँचायझी पण आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. सो फ्रँचायझीचा सुद्धा फायदा आता अशा प्रकारे होणार आहे. तर तुला त्याचा कसं वाटतं, फ्रँचायझी जसे आहे अवांतर ब्रँड आहे तर तुम्हाला कनेक्ट हा. झालेला आहे, तर त्या बद्दल तुम्हाला कसं वाटतंय, काय फिलिंग आहे त्याच्याबद्दल? मला ऍक्च्युली खूप छान वेटेज मिळतं, तुमचा सपोर्ट मिळतो त्याच्यामध्ये. आणि एक अवांतर हे एक ब्रँड आहे, मग लोक जाऊन त्या गुगलवर सर्च करतात की काय आहे काय नाही आहे. मग त्यांना कळतं की अरे हा, हे खरंच एक काहीतरी छान शिकवणारे आहेत. हा मला खरं वर्कशॉपसाठी खूप बेनिफिट झाला. म्हणजे मी त्यांना देताना मला इंट्रोड्यूस करायचं होतं, तर मी अवांतरचा पार्ट पहिले त्यांना पुढे करायची, आणि मग मी माझी बॅकग्राऊंड द्यायची की मी असे असे फुलं करते. म्हणजे आणि ही अवांतर फक्त पुण्यातच नाही तर ऑल ओव्हर इंडिया आणि इंडिया अक्रॉस द इंडिया पण आहे. मग ते जे काही वेटेज तयार व्हायचं त्याला बॅकग्राऊंडला, तो माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे पुश करण्यासाठी काय म्हणू शकतो, किंवा एक सपोर्ट म्हणू शकतो त्यांना. तो मला खूप छान मिळाला ऍक्च्युली. तो सपोर्ट एक म्हणजे मला तर मागे बॅकला एक सपोर्ट भिंत तयार झाली. मग ते पुढे गुगलवर जाऊन सर्च करायचे वगैरे, असं बरंच काही काही असं त्यांनी केलं बरंच असं. करेक्ट करेक्ट. म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणाहून शिकलायत.
ते त्याच्यात सिद्ध हो. होतं की तुम्ही याला चांगला हा म्हणजे ट्रेनिंग लोक मिळालेलं नुसतं आहे. बिलिव्ह हा ब्लाइंडली नाही करत. म्हणजे मी सांगितल्यावर पण त्यांनी गुगलवर जाऊन ते सर्च केलं की मी खरंच म्हणजे अवांतर आहे का, मग ते काय आहे. मग ते विचारायचे की असं काय आहे, म्हणजे काय काय आहे. मग त्यांना मी सांगायचे की हे आमच्या टीचरनी आमच्या ट्रेनिंग लोकांसाठी एक ब्रँड दिला आहे. माझ्यासारखे असे हजारो लोक आहेत की ते फक्त पुण्यातच नाही, आउट ऑफ इंडिया असे सुद्धा अक्रॉस इंडिया वगैरे असे आम्ही सगळे एका ह्याच्यामध्ये बांधले जावं म्हणून ही एक ऑर्गनायझेशन त्यांनी आमच्यासाठीच क्रिएट केली आहे. त्याच्यातनं आम्ही सर्टिफिकेट देतो. मुलांचे भरपूर कोर्सेस आहेत. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये गाईड केलंय की आम्ही कसं मुलांना शिकवायचं, कसे वर्कशॉप कंडक्ट करायचे, हे सगळं ते ट्रेनिंग त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सांगितलंय, गाईड केलंय. त्याप्रमाणेच आम्ही शिकवतो वगैरे असं त्यांना मग मी सांगायची पुढे की अवांतर म्हणजे काय आहे. हे सगळं डिटेलमध्ये सांगितल्यावर ते खूप छान एक वेटेज तयार झालं. म्हणजे ब्रँड ऑलरेडी मार्केटमध्ये होता, गुगलवर दिसायचा. नाहीतर मला मुक्ती हे नाव बघितल्यावर गुगलमध्ये फार काही मिळालं नसतं, फेसबुकचं पेज मिळालं असतं. ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. पण अवांतरमुळे मला तो एक वर्कशॉपला खूप छान हे झाला, म्हणजे सपोर्ट झाला तो ऍक्च्युली आयडेंटिटीसाठी माझ्या. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही, भरपूर फायदा होणारच आहे तुलाही, आता ह्याच्याही पुढे भरपूरच होणार आहे. ओके, गुड. तर आता अजून एक, आता तुला ऍप मध्ये लर्न करताना अनुभव कसा होता? मला ऍक्च्युली कधीच ऍपमध्ये काहीच प्रॉब्लेम आला नाही. कारण माहित नाही स्पीड असेल किंवा काही असेल, पण मी दररोज रात्री 9 वाजता बसायची आणि ते जवळजवळ 12:30-1 पर्यंत माझं काम चालायचं. कारण माझा मुलगा असल्यामुळे मी घरातली सगळी कामं करून रात्री 9ला बसायची. त्यामुळे मला कधी ऍपला कधी प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत. आणि मला ते ओके. उलट छान वाटायचं की मी माझे सगळे घरातली कामं करून मी रात्री ऍप ओपन करून मी बघून करू शकते. मला ठराविक वेळ अशी नाहीये की आज मला दुपारी बसायचंय, मला मग हे ऍडजस्ट करा, ते ऍडजस्ट करा, असं काही नाही. मी घरातल्या प्रायोरिटी सांभाळून मी रात्री माझ्या सगळ्या ह्या गोष्टी करू शकले, यात मला खूप आनंद आहे. म्हणजे माझ्यामुळे माझ्या घरच्यांना काही ऍडजस्ट करावं लागलं नाही असं काही. करेक्ट करेक्ट. तर असे हाऊस वाईफ्स आहेत किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आहेत आपल्या, आता जेवढ्या जण जॉईन झाले आहेत त्या कोर्ससाठी, तर सगळ्या प्रकारची लोक आहेत, वर्किंग आहेत, हाऊस वाईफ आहेत, तर त्या सगळ्या जणी हे करू शकतात. कारण प्रत्येकाला आपापल्या सवडीनुसार जसं हवं तसं करता येतं. आणि ते ऍप करता तुम्हाला येतं. 2 वर्षासाठी त्याचा ऍक्सेस अवेलेबल असतो एनरोल केल्यापासून. त्याच्यामुळे तो पूर्ण हो तुम्ही हवं तसं ते वापरू शकता. तर तसं तू 9 मंथ्स मध्ये कम्प्लीट केलंस, म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या स्पीडने कम्प्लीट केलं, तरी बरेच चढ उतार करत कम्प्लीट करू शकलीस. राईट. हो ओके. हो तर हो. आता फॅमिली सांभाळून कसं शिकता आले? कसं म्हणजे असं कधीच झालं नाही तुझं? काय एक्सपिरियन्स होता? फॅमिलीला कधी काही प्रॉब्लेम आला किंवा कसं झालं? नाही, उलट मला फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आले तरी मी ते तेवढ्या दिवसापुरता गॅप झाला आणि मी परत कंटिन्यू करत होते. परत प्रॉब्लेम आला की मी परत स्टॉप करत होते आणि मी परत कंटिन्यू करत होते. आणि मला असे वेळेची किंवा दिवसाची मर्यादा नसल्यामुळे मला ते खरंच खूप पॉसिबल झालं. जर तिथे तुम्ही टाइम ड्युरेशन किंवा डेज ड्युरेशन ठेवले असते तर ते मला असं वाटलं वेस्ट ऑफ मनी किंवा वेस्ट ऑफ टाइम वाटलं असतं. आणि मला ह्या एवढा प्रॉब्लेम असे खूप नॅचरली आले आणि ते काय असे आपण ठरवत नाही किंवा असं काय. आणि पाठोपाठ स्टील अजून येतात आहे. पण त्यातनं पण मला हे तुमचा ऍक्सेस मला अजूनही स्टील माझ्या बरोबर आहे. तर मी कधी पण जाते आणि अरे हे फुल एकदा परत बघूयात का, आपण हे विसरल्यासारखं वाटतोय. जो अनुभव होता किंवा बघितल्यावर ते जास्त लक्षात येतं म्हणजे मला असं कधी पण. करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. आणि आता असं कधी वाटलं की नाही, आपल्याला ऍक्च्युली प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये कुठेतरी जाऊन शिकायला पाहिजे होतं, असं कधी फील झालं का? हो, मला पहिल्या मॉडेलच्या वेळेस थोडंसं वाटलं होतं एकदा. मी तुम्हाला ते एकदा शेअर पण केलं असेल, मला तुम्हाला आठवतंय की नाही माहित नाही. पण मला असं वाटलं, अरे या मॅम एवढ्या सुंदर करतात, तर मी त्यांना लाईव्ह करताना मी अजून जास्त शिकवू शकले असते आणि मला अजून काहीतरी वेगळं मिळालं असतं. पण मग आता माझ्या घरातले जे प्रॉब्लेम बघता आणि माझ्या घरातला जो आलेला अडथळा बघता, पण मला असं वाटतं की देव जे करतो ते आपल्यासाठी खूप चांगलं करतो. मला तिकडे येऊन काही शिकणं झालं नसतं आणि माझा जे प्रॉब्लेम आले त्याच्यातनं मी हे परत डिसकंटिन्यू कंटिन्यू जी काही माझी सायकल चालू होती ती, मला ते काही शक्य झालं नसतं. लाईव्ह येऊन तिकडे करणं ते अर्ध झालं असतं. पण देवाला माझ्याकडनं काही वेगळंच अपेक्षित होतं का काय माहिती नाही. पण ते झालं पूर्ण कम्प्लीट. आणि चौथं मॉडेल होतं ना होतं लगेच गणपती आणि अशा ऑपॉर्च्युनिटी खूप छान सुंदर मला अशा चालून आल्या
तर मला खूप छान वाटतं की मी शिकल्याचं काहीतरी. आणि आता मागचा महिना माझ्यासाठी खूप सुंदर गेला. म्हणजे मी हे शिकल्यामुळे मी घरामध्ये पण खूप काही असं करू शकले आणि मी स्वतःला एक छान एक स्वतःची ओळख क्रिएट केली. म्हणजे बाहेर सुद्धा आणि सोसायटीत सुद्धा जे काय आहे ते मी स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवू शकले की मी काहीतरी करू शकते घरात बसून असं. ग्रेट, ग्रेट. म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की नाही लाईव्ह मध्ये शिकायचंय मला किंवा पर्सनली येऊन शिकायचंय. तर त्याच्यात होतं कसं शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण खूप वास्ट आहे आपलं, कारण हा टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहे. हॉबी म्हणून एखाद दोन शिकणं वेगळी गोष्ट पडते, पण आपला हा बरोबर. कोर्स जो आहे तो पूर्णपणे टीचर्स ट्रेनिंग आहे. टीचर्सला खूप प्रमाणात नॉलेज पाहिजे तेव्हा ते शिकवू शकतात पुढे. तर शिकू त्याच्यामुळे शकते. ऑलमोस्ट तुमचे 60 प्रकारची फुलं शिकून होतात ह्याच्यात. वेगवेगळ्या हो. अरेंजमेंट 30 ते 35 40 प्रकारच्या अरेंजमेंट शिकून होतात. जेव्हा एवढं अरेंजमेंट. सगळं हो. नॉलेज जर द्यायचं असेल, ह्याला प्रत्यक्ष शिकायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज नाही बांधू हो. शकत. आणि तिथे जा 4-4 5-5 तास तिथे थांबा, तिथे ते करा. आपल्या फॅमिली आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ते शक्य होत नाही. करेक्ट. पण खरंच आहे. घर बसल्या एवढ्या सगळ्या मुली कुठल्या कुठल्या डिफरंट पार्ट्स ऑफ, म्हणजे चेन्नईमध्ये आहेत, बँगलोरमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. आता तुला माहितीये कसं आपल्या कुठल्या हो. कुठल्या मुली आहेत. सगळ्या जणी ह्या करतायत आणि सगळेजण आपापला स्वतःचा काय व्यवसाय असेल किंवा स्वतःचे घरातले काही कमिटमेंट्स असतील किंवा वर्क जॉब मध्ये असतील, तरी सुद्धा ते 1-1.5 तास जरी काढला दिवसातला तरी सुद्धा त्या मुली कम्प्लीट करतायत. आणि तू खरं. सुद्धा ऍज अ हाऊस वाईफ सुद्धा कम्प्लीट केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ह्याच्याबद्दल हो. खूप तुझं अभिनंदन. अगदी म्हणजे थँक्यू मॅम. सोसायटीच्या सगळ्यांना आता तू परिचित झाली असशील. ओके. हो. येस, येस, येस. त्याचा तुला खूपच मला निश्चित फायदा सोसायटीतल्या होणार आहे. लोकांनी फ्लावर्स ऑफ क्वीन असं काहीतरी नाव ठेवलंय ऍक्च्युली. कारण इतके सगळे फ्लावर्स मी टाकत असते स्टेटसवर बघून लोक मला क्वीन फ्लावर असं काहीतरी नाव क्वीन ठेवलंय हे ऑफ मला काल फ्लावर्स, परवाच राईट. कळलं मला. क्वीन ऑफ फ्लावर्स असं काहीतरी नाव ठेवलंय मला. खरंच आहे म्हणजे मॅम. आता ट्रू ह्याच्यातनं आहे. तुला तू कसं म्हणजे त्याच्यातनं तुला उत्पन्नाच्या दृष्टीने कसं वाटतंय, कसं कमवलंस? म्हणजे आता तू अमुक अमुक आपल्या कोर्सची फी भरलीस, पण ती फीज आता तू जितकं काही काम केलं, तुला असं वाटतंय का त्याच्यातनं ती फी माझी पूर्ण वसूल झालेली आहे? हो, वसूल झाली. मला फायदा झाला. आणि अवांतर बरोबर आता छोट्या मुलांचे वर्कशॉप, छोट्या मुलांचे क्लासेस, लेडीजचे वर्कशॉप्स हे तर तुला घेता येणारच आहेत, ते सुद्धा अगदी घर बसल्या. हो, त्याच्यामुळे घर ते बसल्या. एक ऑप्शन तर एनी टाइम ओपन आहे. म्हणजे ते करू हो. शकशील आणि ती करशीलच डेफिनेटली. आणि हो. याही पलीकडे ऑर्डर्ससाठी खूप मागणी आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट आपल्या फुलांची अशी आहे की ते पेरिशेबल नाहीयेत. एकदा केले हो. तुम्ही व्यवस्थित त्यांना स्टोअर केलं, ती वर्षानुवर्ष तशीच राहणार आहेत ती फुलं. तशीच ओके. राहते. हो. सो अवांतर मध्ये आपण हेच करतोय की टीचर्सना ऍज जे काही लर्न केलंय ते पुढे तुम्ही तुम्ही शिकवा आणि तुम्ही चांगलं अर्थार्जन करा. हाच त्याचा हेतू आहे. ओके. तर सगळ्यात बेस्ट म्हणजे फुलं उत्कृष्ट आहेत, खूप सुंदर दिसतात. आणि जरी असं म्हटलं की कागदी फुलं आहेत, कोण युज करते आजकाल, पण ती फुलं जितकी रिअलिस्टिक आहेत तितकी आपली आर्टिफिशियल फुलं ना ती सर नाही. येऊ शकत नाही. करेक्ट. तर शकत नाही. त्याच्यामुळे ती फुलं जी आहेत ती हँडमेड आहेत, त्याच्यात इमोशन्स आहेत, ब्युटिफुली क्रिएटेड असल्यामुळे त्याच्यात एक हँडमेडचा ऍस्पेक्ट आहे, क्रिएटिव्हिटीचा ऍस्पेक्ट आहे. तो सगळा ऍस्पेक्ट तिथे येतो आणि त्यामुळे ही फुलं वेगळी उठून दिसतात आणि हुबेहूब नॅचरल फ्लावर सारखी दिसतात. त्याच्यामुळे ती गिफ्टिंग ऑप्शन म्हणून हे खूपच सुंदर युनिक आयटम मिळतो. म्हणजे नॅचरल रेग्युलर फुलांचा आर्टिफिशियल फ्लावरचा बुके बनवून देणं तितकं प्रशस्त वाटत नाही, तितका असा हँडमेड फ्लावरचा बुके देणं वाटतं. राईट. तर त्यामुळे हे जास्त इन डिमांड आहेत. आता तुला मुक्ती याचा अनुभव कसा आला? लोक ऑर्डर्स देतात का? म्हणजे तू आता ऑर्डर्स खूप प्रमाणात घेतलेल्या आहेस, तर तो अनुभव कसा होता? मला खूप छान अनुभव येतोय. म्हणजे आता वर्कशॉपमुळे तर अजून लोक मला पिंग करतात आणि विचारतात की हे आम्हाला या वाससाठी तू हे बनवून दे, ह्याच्यात तुला कुठली फुलं चांगले दिसतील असं विचारतात मला. मग मी म्हटलं की 1-2 दिवस घेते आणि मग मी विचार करून त्यांना अरेंजमेंट वगैरे करून जरा बघावं आणि मग सांगावं असं डोक्यात असतं. मला खूप छान रिस्पॉन्स येतो आणि ते दिल्यानंतर पण लोक खूप हॅपी असतात. कस्टमर सुद्धा खूप हॅपी असतात. ते मला फोटो पाठवले दोघा तिघांनी. आता गुरुपौर्णिमेला खूपच माझं एका दिवशी जवळजवळ मी 1200 का 1500 कमवले. आणि ते सगळी फुलं एका एका टीचरच्या घरी आहेत. ते म्हणाले तुम्ही बनवलेली सगळी फुलं माझ्या घरी आलेली आहेत. आणि ती गुरुपौर्णिमा म्हणून सगळ्यांनी ती छान, सगळ्यांना छान वाटत होतं ती द्यायला वगैरे. कारण ती एकतर ती कोमजत नाही, लोकांचा तोच एक उद्देश. आणि
कायम चांगली दिसतात, अशी फ्रेश वगैरे आणि रिअलिस्टिक वाटतात लोकांना. तर मला त्या टीचर पण नेहमी म्हणतात की तुम्ही खूप छान करताय आणि तुमच्यामुळे हे सगळ्यांना छान वाटतंय असं घरामध्ये ठेवायला वगैरे, असं गिफ्ट द्यायला पण एक युनिक आणि एक युनिक आयटम प्रकारे होऊ शकतो. मला असं बऱ्याच खूप चौकशा आल्या की आम्हाला हे युनिक वाटतंय तुमचं हे करणं वगैरे, तुम्ही अजून ह्याच्यामध्ये काही करू शकत असाल तर करून आम्हाला तुम्ही पोस्ट करा, ह्याच्यामध्ये नवीन अरेंजमेंट ऍड करा, तुम्ही अजून काही हे करा, छोटं करा, मोठं करा, आम्ही तुम्हाला हे करत जाऊ. असं मला आता गणपतीच्या वेळेस बरंच लोकांनी बरेच सजेशन दिले की असं कर तसं कर वगैरे. पण अरे खूप छान, मला खूप छान वाटतंय की अरे आपण काहीतरी करू शकलो ह्याच्यामध्ये. खूप बिगेस्ट अचिव्हमेंट वाटली मला आणि मलाही बिलीव्ह वाटत नाही की मी एका दिवशी एवढ्या सगळ्या लोकांना शिकवू शकले. ऍक्च्युली ते मला अजूनही स्वप्नासारखंच वाटतंय. करेक्ट करेक्ट. तर ह्याचे आपला कोर्स करण्यानंतर दोन फायदे होतात. एक तर तुम्हाला ऑर्डर्स घेता येतात, अगदी व्यवस्थित ऑर्डर्स, हो, म्हणजे एका दिवशी 1500 पर्यंतच्या ऑर्डर्स तुझ्या झालेल्या आहेत, राईट. झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शिकवूही शकतो, अगदी कोणीही हो. शिकवू शकतो. तर त्याच्यामुळे आता तुला क्राफ्ट आणि ड्रॉइंग सुद्धा इतकं येत नव्हतं, तरी सुद्धा तू इतकं करू शकलीस. तर तुला काय सल्ला द्यावासा वाटेल, ज्यांना म्हणजे जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांना काय सल्ला द्यावासा वाटेल? मी ती मनात कुठेतरी धाकधूक असेल, बाबा आपण ऍप मधनं शिकणार, आपण कसं शिकणार, तर काय सल्ला देशील तू? नाही मॅम, ऍप हे खूप छान उत्तम डिझाईन केलेलं आहे. माझं पहिला जो मॉडेल नंतरचं जे माझं होतं ते माझं अजिबात असं, माझं आता ओपिनियन एकदम चेंज झालंय की हे ऍप इतकं सुंदर बनवलं आहे आणि खूप छान डिझाईन केलं आहे आणि ते बरोबर लेवल वाईजच आहे. इतका छान लोकांनी खरंच हे खरं खूप जॉईन करावं आणि ह्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ह्याच्यातनं अर्थार्जन तरी होतंच, पण आपण आपल्या मनातल्या ज्या काही घरातल्या ज्या गोष्टी असतो किंवा आपण आपल्या विश्वातनं बाहेर यायला, ते आपल्याला सगळं विसरायला पण खूप मदत करतं. म्हणजे या सगळ्या दोन गोष्टी मी इतक्या छान, माझ्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम आले ना, पण मी या सगळ्या या प्रवासामध्ये हे मॉडेल माझ्या बरोबर होतं ना, म्हणजे मी रात्री ते करायची तेव्हा मला हे सगळं माझे प्रॉब्लेम विसरायची आणि सकाळी उठून परत मी आपल्या पूर्ण गाडीवर नवीन फ्रेश मूडनी खूप छान प्रकारे हँडल करू शकले. म्हणजे हे फक्त अर्थार्जन पण आहेच आहे, पण आपल्या घरातल्या गोष्टीतनं पण बाहेर नेऊन आपण एका वेगळ्या जगामध्ये, फुलांच्या जगामध्ये जातो आणि खूप ब्युटिफुल आणि खूप छान आहे. म्हणजे मला खूप छान वाटतंय की मी हे जॉईन केलंय आणि मला खूप छान शिकायला मिळतंय आणि मला तुमच्यासारख्या मॅम सपोर्ट करतायत आणि नेहमीच मी काही पण फालतू प्रश्न घेऊन येते की मॅम हे असं करू का, मॅम तसं करू का. तुम्ही मला कधीही आतापर्यंत असं झालं नाही की मला आन्सर मिळालं नाहीये. मी रात्री टाकायची, तुम्ही सकाळी उठून मला रिप्लाय करायचा की हे असं असं कर, ते तसं तसं कर. इव्हन मला आता सुद्धा ऑफर इतक्या यायच्या, पण त्या ऑफर इतक्या बरोबर नसायच्या. मग मला खूप फ्रस्ट्रेशन फील यायचं की मी कुठे चुकलीये का. मी तुम्हाला विचारायची मॅम माझं कुठे चुकतंय का ऑफर मध्ये. तुम्ही तेव्हा पण मला खूप छान गाईड केलं की तू पहिले घरी घे, तू दुसऱ्यांचा विचार करू नको, तू स्वतः पहिले तयार हो. म्हणजे तुझं काही चुकत नाहीये, कारण माझं ते डिमोटिवेट होत होतं तेव्हा तुम्ही मला परत मोटिवेशन दिलं आणि परत जागेवर आणलं आणि मी बरोबर परत तिथं परत पुढे. म्हणजे इतकं छान, मला असं बॅकवर्ड माझं इतकं खूप छान पाठीशी असल्यामुळे मी खूप पुढे खूप काही करू शकेल. अजून खूप काही करायचंय मला तुमच्या बरोबर. येस येस, डेफिनेटली. आता कसं आहे, नॉबीज आणि आपल्या अवांतर बरोबर जे स्टुडंट जॉईन होतात, एकदा जॉईन झालेला स्टुडंट हा कायमच आपल्या बरोबर राहतो असतो. असं नाही की कोर्स तुमचा संपला, आपलं नातं तुटतं. ते इतकं घट्ट नातं निर्माण होतं की कायमच कनेक्टेड राहतात सगळे स्टुडंट्स, ऑलमोस्ट सगळे कनेक्टेडच राहतात. आणि एक सगळ्या आता जेवढ्या तुम्ही या कोर्सच्या पार्ट आहात, जेवढ्या सगळ्या स्टुडंट्स, त्या सगळ्या स्टुडंट्स कनेक्टेड आहेत एकमेकांशी. तो आपला जो येस ग्रुप मॅम. आहे ह्याच्यावर, हो हो. FB वर, तर त्यामुळे ते राहणारच आहे. ते कायमच तुम्हाला वेगवेगळे नवीन नवीन काय येतंय, कसे स्टुडंट्स करतायत, हे सगळं अनुभवायला मिळतच आहे. म्हणजे आता तू एक आहेस, अजून अशा जवळजवळ 200 स्टुडंट्स आहेत, तर त्या सगळ्यांना एकमेकांचं काम बघायला मिळतं, त्याच्यातनं प्रेरणा मिळते, अरे हे मी करू शकते, यासाठी मी हे करू शकते, असं करू शकते. बऱ्याच जणांना ज्यांना कल्पना नसते की मी आता स्टार्ट कसं करू, एकाने केलं की दुसऱ्याला त्याची चालना मिळते बुद्धीला, की हा मी सुद्धा हे मिळते. करू शकते. तुझ्यामुळे बरेच जण इन्स्पायर झालेले आहेत मुक्ती, आणि त्यांना इतकं कौतुक वाटतंय, कारण खूप जणी. हा, आणि मला हे विचारायला आवडेल तुला की लाईव्ह मीटचा कसा तुला फायदा झाला?
येस, लाईव्ह मीट बद्दल मला बोलू खूप शकशील? खूप म्हणजे खूप लाईव्ह मीट मध्ये मी बघायची तुमचे पॉइंट्स डिस्कस करताना दुसऱ्यांचे वर्कचे काय प्रॉब्लेम येतात, किंवा तो कागद माझा, तो एकदा खूपच घाण आलेला, मला काही त्याची क्वालिटी कळली नाही, किंवा मग त्याचा काय प्रॉब्लेम असतो, लोक मग त्यांनी कुठला कागद यूज केला, किंवा तो कुठे मिळतो, सोर्स कुठे मिळतो, असे बरेच मला सोर्स मला तुमच्या मीटिंग मधनं मिळायचे. किंवा एकाने कसा वर्कशॉप कंडक्ट केला, तिने कसा प्रॉब्लेम फेस केला, किंवा तिने काय एक्स्ट्रा काही केलंय का, या पॉइंट्स मध्ये आम्ही खूप काही शिकायला मिळायचं या लाईव्ह मीट मध्ये ऍक्च्युली. राईट, राईट. व्हेरी गुड. त्याच्यामुळे लाईव्ह मीट अटेंड करणं म्हणजे प्रत्यक्षात आता जसं आपण बोलतोय तसंच प्रत्येक स्टुडंटशी मला आणि संपर्क तुम्ही साधता वन टू येतो. वन सगळ्यांना, हो, आणि वन टू वन तुम्ही सगळ्यांना इक्वलच टाइम, इक्वल सगळं, अगदी असं काही नाही की हिला कमी हिला जास्त, प्रत्येकाचं वर्क कुठेपर्यंत आलंय, मग तुला काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे हे खूप छान एक पार्ट होता की दर रविवारी भेटायचा, तेवढा वेळ आपण एकमेकांशी कनेक्ट असायचो, आणि आठवडाभर जे काम करायचं ते तुम्ही आमचं बघायचं की काय केलंय, कुठे अडलंय का, काही प्रॉब्लेम आहे का. हा खूप छान, असं आम्हाला छान वाटायचं की अरे मॅम आमचं वर्क बघतायत, आणि राईट, आता मी आज हे केलंय, आता उद्या पुढच्या वेळेस मी त्यांना काय दाखवू शकेन, किंवा माझा काय प्रॉब्लेम आहे मी त्यांना दाखवेन, असं खूप छान करेक्ट. असं इंटरेस्टिंग वाटत होतं म्हणजे आम्हाला तो असं राईट. लाईव्ह मीट म्हणजे वगैरे. ऍप मध्ये सगळं शिकायचं आणि नंतर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते लाईव्ह मध्ये सोडवायचे. म्हणजे आपण काय सोडवायची. ऍक्च्युली बनवत नाही बसत लाईव्ह मध्ये किंवा शिकत नाही बसत, पण जेव्हा शिकत आपण नाही. ऍप मध्ये शिकतो तर तिथे हं. काही जर अडचण आली तर आपल्याला प्रत्यक्षात एक कनेक्टिव्हिटी हो. राहते त्या लाईव्ह सेशन थ्रू. हो. त्याच्यामुळे आपण तो लाईव्ह आणि इन्क्लूड दुसऱ्याने केलेला काय आहे. आणि माझा एकटीचाच प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्याने एकाने काय प्रॉब्लेम फेस केलाय, किंवा तिने काय चांगलं केलं, हे पण मला त्याच्यामध्ये ज्ञान, म्हणजे तो पॉइंट मला डिस्कस झाल्यामुळे मी ऑलरेडी अवेअर असायची की अरे हा तिने बरोबर सांगितलेलं, मग तुम्ही त्याचे दिलेले पॉइंट्स मी लक्षात ठेवायचे, आणि मग मी ते करताना थोडं ते लक्षात ठेवून गोष्टी पुढे करायचं, की अरे कागद असा पाहिजे, कागद तसं, असं थोडंफार जे बरोबर. काही झालं आपल्या लाईव्ह मीट मध्ये तसं गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. आणि करेक्ट, हा करेक्ट. कागद लागणार आहे, मग आपण या दुकानात गेलो तर हा कागद मिळतो का, पुढच्यासाठी पण थोडं प्रिपरेशन आम्ही करून ठेवायचो, म्हणजे असे बऱ्याच बरोबर. गोष्टी. राईट. बरंच आपण मुक्तीशी आपण खूप छान गप्पा मारल्यात. त्याच्यामुळे एक लक्षात आलं असेल की जर मुक्ती करू शकते तर अशा खूप जणी आहेत. मुक्ती हाऊसवाईफ आहे तर तिने इतकी छान पद्धतीने स्वतःला एक एस्टॅब्लिश केलंय आता या क्षेत्रात आणि तिचं नाव झालंय आणि इझिली करू शकली इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग टू लिटिल किड्स ऍट होम. एवढ्या छोट्या छोट्या दोन मुलं, प्रत्येक वेळी येणाऱ्या अडीअडचणी यांच्यावर मात करून मुक्तीने हे केलंय. तर आपल्याला खात्री आहे की सगळ्या जणी करू शकतात, कुठेही वर्ल्ड मध्ये तुम्ही कुठेही असाल. कारण आता आपल्याकडे युके मध्ये, युएसए मध्ये, कुवेत मध्ये आणि अशा बऱ्याच ठिकाणी स्टुडंट्स आहेत ज्या ऑलरेडी हा कोर्स करतायत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठूनही करता येणार आहे, कारण हे ऍपद्वारे आहे. त्यामुळे कुठूनही हा कोर्स करता येतो. आणि जर तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल करिअर सेटअप करायचं असेल, जर ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. मला वाटतं मुक्ती त्या उदाहरणाने कोणीही करू शकतं. जर ती म्हणते की मला आर्ट आणि क्राफ्ट, काही ड्रॉइंगही येत नव्हतं पण मला हा कोर्स करता आला, आणि त्यात आज उत्कृष्ट पेपर फ्लॉवर आर्टिस्ट आहे. तिचं काम अतिशय सुंदर आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूच. तर खूपच सुरेख, आणि आता ती प्रॉपर प्रोफेशनल ट्रेनिंग देते. तर मुक्ती, तुला याच्या पुढे अवांतर बरोबर पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू मॅम. आणि तू खूप छान करणार आहेस आणि ह्याच्यातनं तुला स्वतःची ओळख निर्माण केलीच आहेस तू. एक तुझ्यासाठी स्ट्रेस रिलीफ म्हणून तू सांगितलंस की स्ट्रेस रिलीफ होता हा कोर्स. तुला करत होती, घरातले प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांच्याच असतात काही ना काहीतरी, पण तो विसरायला होता आपल्याला. ते करताना आपल्याला मेडिटेशनचा फील येतो. तो फील हो. ऍक्च्युली घेण्यासारखा आहे ह्याच्यातनं. शिवाय अर्थार्जन हा ऑब्जेक्टिव्ह ठेवला तर तुम्ही इझिली करू शकाल. तुम्ही त्याच्या या क्षेत्रात झोकून दिलं तर स्काय इज द लिमिट. म्हणजे जितकं तुम्ही कराल, तुम्ही एक्झिबिशन करू शकता, तुम्ही अजून भरपूर काही करू शकता. आता आपल्याकडे मुक्ती पाहिल्याच असेल किती स्टुडंट्स आहेत ज्या काय 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 हो. काय करतायत. तर ते सगळं आपल्याला करता येणं शक्य आहे. जितकं काही घरात राहून सगळं वर्क लाईफ बॅलन्स अचीव्ह करून करता येणं शक्य आहे ते सगळं तू करावंस मुक्ती, अशी माझी इच्छा आहे. आणि हा प्रवास येस मॅम. थांबवू नकोस, कंटिन्युअसली करत राहा. पण जरी थांबलं तरी परत कंटिन्यू करायचं, हेच फक्त धोरण आपण करायचं आहे. आणि छानपैकी स्वतःची ओळख निर्माण करत करत स्वतःचं अर्थार्जन पण छानपैकी तुला घडवायचं आहे.
हे ध्येय ठेव आणि अवांतर बरोबर कनेक्टेड आहेसच तू आणि त्याच्या पुढची वाटचाल बरोबरच असणार आहे. कधीच तुला एकटं फील होणार नाहीये. आणि नाही मॅम. ओके, तर तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ जो कोणी बघतात त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल की येस, हे शक्य आहे, हे आपण करू शकतो आणि घरी बसल्या बसल्या आपण खूप छान कमवू शकतो आणि आपली एक आयडेंटिटी निर्माण करू शकतो. Yes, आणि येस सगळ्यात मॅम. महत्वाचं म्हणजे एक बनल्यावर तो एक आत्मिक आनंद मिळतो, तो क्रिएशनचा जो आनंद असतो तो प्रत्येक वेळी मिळत राहतो. त्यामुळे जे जॉब मिळतो. सॅटिस्फॅक्शन असतं ते मिळतं. असं नाही की मला बाबा कंपल्सरी काहीतरी करायला लावतात, मला ते आवडतं याच्यामुळे मी करते आणि म्हणजे माझं वय कितीही झालं तरी मी ती करू शकणार आहे, कारण मी त्याला मला ते घरूनच करायचंय. हे सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे याच्यामध्ये. ओके, येस मॅम. तर थँक्यू मुक्ती, खूप छान वाटलं तुझ्याशी थँक्यू. गप्पा मारून. ओके. मॅम मला पण तुम्हाला खूप दिवसांनी असं लाईव्ह बघून खूप छान वाटतंय आणि मला खूप छान खूप हॅपी फील होतंय तुम्हाला बघितल्यावर असं लाईव्ह. ओके. आपण आता एक दरवर्षी अशी एखादी मीट घेऊच यात, म्हणजे सगळे तिथे आपण भेटूच. त्याच्यामुळे सगळे हो, कनेक्टेड राहतील आणि ऍक्च्युली फिजिकली आपण जसं लास्ट टाइम एक मीटिंग केली होती भेटलो ऑफिसला होतो तसं. तसं. हो, तसं नक्की नक्की भेटूयाच. नक्की. येस येस येस. ओके. चलो, ऑल ओके द मॅम, बेस्ट मुक्ती. चालेल. आणि आहे थँक्यू मॅम. काहीही कधीही काहीही वाटलं तर मेसेज करायचा, मला काही संकोच हो, करायचा नाही. ओके. हो मॅम. नक्की, नक्की. चालेल. ओके ओके, मॅम. बाय मुक्ती, थँक्यू सो मच. बाय. बाय बाय. येस. थँक्यू मॅम. मला ही ओके. अपॉर्च्युनिटी मिळाल्याबद्दल थँक्यू. थँक्यू.